रोहित पवारांची आधी गाडी ना थोडीशी ट्रॅकवरून ते अजित पवार घातपात त्याच्यावर जरा जास्त जात होती. त्यामुळे असं वाटत होतं की कधी कधी यार्डात जाते ना गाडी, मेन स्टेशन मेन रोड सोडते आणि यार्डात जाते. आमच्या इकडे ठाण्याला कळवारा यार्ड आहे, त्यात खूप गाड्या जातात. तसा हा त्या अजितदादांच्या घातपात यार्डात चाललाय, म्हणजे काय ही गाडी काय पुढे जाणार नाही असं वाटत होतं. पण सडनली त्याने आता शेतकऱ्यांचा विषय घे, याचा विषय घे, त्याचा विषय घे म्हणून जे काय सुरू केलेलं आहे, तर नुसती फास्ट ट्रेन नाही, एक्सप्रेस ट्रेन नाही, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातली बुलेट ट्रेन नव्हतोय की काय. पण तो कुणाला रिप्लेस करतोय असं वाटतं हो तुम्हाला? सुप्रियाला नाही, सुप्रिया काही एवढी पॉवरफुल नव्हती. मग तो कुणाला करतोय महाराष्ट्रामध्ये? आता कोण होतं पॉवरफुल एवढं? मला वाटतं तो सगळ्याच साधारणतः 50-60च्या दरम्यानचे जे नेते आहेत तथाकथित, त्यांना रिप्लेस करतोय.